नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका महाराणी साईबाई विद्या मंदिर मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर 36वी कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे शेतकरी आणि गरुड. एकदा एक शेतकरी शेतात फिरताना त्याने काट्यात अडकलेला एक गरुड पाहिला. शेतकऱ्याला दया आली. त्याने गरुडाला काट्यातनं मोकळं केले आणि गरुड उडून गेले. ऊन खूप लागत असल्याने तो शेतकरी पडक्या भिंतीजवळ एकदा सावलीत उभा राहिला. गरुडाने त्या शेतकऱ्याला पाहिले. गरुडाने आपल्या चोचीने त्याचे पागोटे खेचले आणि दूर नेऊन टाकले. शेतकऱ्याला हे कृत्य पाहून गरुडाचा राग येतो. मी गरुडाचा जीव वाचवला आणि तो माझी गंमत करतो, असे म्हणत डोक्यावरील पागोटे घेऊन परत भिंतीजवळ येतो. पण भिंत पडलेली असते. समोर फक्त मातीचा ढीग दिसतो. आपला जीव गरुडानेच वाचवला हे शेतकऱ्याच्या लक्षात येतं आणि त्या मुक्या प्राण्याचं कौतुक करून तो घरी जातो. या कथेचं तात्पर्य, सत्कर्माचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच आपण प्रत्येकाने चांगलेच काम केले पाहिजे. धन्यवाद.